नमस्कार, VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आज आपण एक छान पदार्थ बघणार आहोत, राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी। सगळ्यात प्रथम 1 कप साबुदाणा आपण कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। भाजून घ्यायचा आहे म्हणजे लालसर करायचा नाही, नुसता गरम करायचा आहे, जेणेकरून मिक्सरवर त्याची चांगली पावडर होऊ शकेल। तसंच राजगिरा पीठही आपण घेतो आहोत, सुमारे 2.5 कप। जिरा पावडर आणि मीठ असं आहे आपण ह्या पिठामध्ये घातलंय। साबुदाण्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया आणि ती आपण ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। राजगिरा आपणा सर्वांना माहीत आहेच की सुपरफूड असं मानलं गेलं आहे, जे प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियमने भरपूर आहे। ग्लुटेन फ्री आहे। हाडं मजबूत करण्याकरता, पचनशक्ती सुधारण्याकरता, शरीराला ऊर्जा देण्याकरता हे महत्त्वाचं कार्य करतं। असा हा उपयुक्त राजगिरा आपल्या जेवणात अवश्यपणे आला पाहिजे। राजगिऱ्याचं पीठ मळून झालं आहे। आता आपण बटाट्याची भाजी बघूया। 1 चमचाभर तेल आणि एक चमचाभर तूप असं दोन्ही मिश्रित आपण जिऱ्याची फोडणी आणि मिरच्यांचे तुकडे त्यावर घातलेले आहेत। हा उकडलेला बटाटा सोलून चिरलेला आहे बारीक। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर या भाजीत आपण घातली आहे। तुम्हाला हा चॅनल आवडला असेल, अशा क्विक रेसिपीज या चॅनलवर दिसतात, त्याकरता आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा। हे दाणे आहेत, शेंगदाणे भाजलेले, हे सुद्धा आपण खलबत्त्यात कुटून भाजीमध्ये घालणार आहोत। एक छान खाताना कुरकुरीतपणा आपल्याला मध्ये मिळावा अशा उद्देशाने हे घातलेले आहेत। राजगिऱ्याच्या पुऱ्या करूया। या पुऱ्या पीठ थोडंसं जाडसर असल्यामुळे किंवा रवाळ असल्यामुळे ह्या पुऱ्या अशा पद्धतीने होतात, पण खायला अतिशय सुरेख लागतात, मऊसूत लागतात आणि फुगतात सुद्धा छान आणि शरीराला तर उपयोगी आहेतच। ही आपली डिश तयार झाली आहे। सोबत बटाट्याचे पापडसुद्धा घातलेले आहेत। धन्यवाद।